पद्मजाताईंकडे मी जातो. पद्मजाताई, अशा या कठीण परिस्थितीमध्ये खरं तर आत्ता मी मध्ये मध्ये क्लिप्स दाखवतोय आणि त्यांच्या भाषणांमध्ये किंवा त्यांच्या कार्यक्रमांमध्ये काही त्यांनी ज्या कविता सादर केलेल्या आहेत, प्रचंड अशी ऊर्जा त्या कवितांमध्ये. खरं तर अशा वेळेला त्यांच्या कविताच या सगळ्या कार्यकर्त्यांना खूप मोठी ताकद देतील असं वाटतं. निश्चितच मला एक छोटीशी आठवण सांगावीशी वाटते. जी नक्कीच. एकदा दिल्लीत असताना कार्यक्रमानिमित्त वाजपेयींनी आम्हाला सांगितलं घरी येऊन जा, आणि त्या भेटीमध्ये त्यांनी मला विचारलं की तू माझ्या कुठल्या कुठल्या कविता गातेस नेमक्या. मी माझ्या गीत नया गाता हूँ या सीडीतल्या सगळ्या कविता मी त्यांना सांगितल्या आणि मला म्हणाले की तू माझी अतिशय आवडती, जी माझ्या हृदयाला अत्यंत माझी स्वतःची भावलेली आहे, ती कविता तू स्वरबद्ध कर, जी हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय. ही कविता त्यांनी मला स्वरबद्ध करायला सांगितली. आणि त्याचबरोबर आणि कशी केलीत म्हणजे स्वरबद्ध त्याच्यानंतर ती अजून एक त्यांची आओ फिर से दिया जलाएं ही कविता, ती दुसऱ्याच दिवशी का तिसऱ्या दिवशी त्यांचा वाढदिवस साजरा करायचा इंदोरमध्ये होता. आदरणीय सुमित्राताईंनी तो कार्यक्रम ठेवला होता अभय प्रशालमध्ये, आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा ती आम्ही त्यांना ऐकवली. हिंदू तन मन हिंदू जीवन, हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय. हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय. मैं शंकर का वह क्रोधानल कर सकता जगती क्षार क्षार. डमरू की यह प्रलय ध्वनि हूँ जिसमें नचता भीषण संहार. रणचंडी की अतृप्त प्यास, मैं दुर्गा का उन्मत्त हास. रणचंडी की अतृप्त प्यास, मैं दुर्गा का उन्मत्त हास. मैं यम की प्रलयंकर पुकार, मैं यम की प्रलयंकर पुकार. जलते मरघट का धुआंधार, फिर अंतरतम की ज्वाला से जगती में आग लगा दूं मैं. यदि धधक उठे जलथल अंबर, यदि धधक उठे जलथल अंबर, जड़ चेतन को कैसा विस्मय. हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय. यातला हिंदू हा त्यांनी अतिशय व्यापक अर्थाने हा घेतला होता. आणि खरोखरीच आओ फिर से दिया जलाएं ही कविता सुद्धा त्यांची नसानसांमध्ये राष्ट्रीयत्व, एकता हे सगळं निर्माण करते. समाज भावना यातून किती प्रखर आहेत. सगळ्यांनी एकत्रित यावं. आओ फिर से दिया जलाएं, आहुति बाकी यज्ञ अधूरा, अपनों के विघ्नों ने घेरा. अंतिम जय का वज्र बनाने नवदधीची हड्डियां गलाएं. हा संदेश ते देतात. तुम्ही सगळ्यांनी एकत्र या, हा आपला भारत देश आहे. हा संदेश तुमच्या नसानसामध्ये राष्ट्रीयत्व चेतवतो. खरं. आणि तुम्ही अतिशय सुरेख स्वरबद्ध केलेले आहेत या सगळ्या ओळी. खरंच म्हणजे तुम्ही गाताना अंगार काटा येत होता, कारण इतके अप्रतिम शब्द आणि त्याच्यात तुमची गायकी. मग काय, खरं तर वेगळाच हा योग आहे ताई.